पिंडीवर व्हावं, काय मोक्ष मिळेल, आशीर्वाद मिळेल. म्हणून गंगेच्या पाण्याला महत्व. एक थेंब गंगेचं पाणी टाकावं तांब्यात मग घेऊन जावं. आणि म्हणून काल नाही का सांगितलं तुम्हाला, ते दिलं भगवान शंकराने मोठी घंटी आणि ते लपून ठेवली. काल सांगत होतो तुम्हाला, ऐकलं नसेल का? ही गेले यात्रेत निघून, त्याची पत्नी होती सारदा. सारता तिला वाटलं एवढं मोठं टेम्पर काय, एवढं उंच वाटा काय टिपवा राहिली, त्याच्यातून घंटी निघाली. यांनी पुरून ठेवलं, कारण का तुला एक पट तर दुसरीला दुधपट नको मिळावा कोणाला चांगला, त्याच्यासाठी लपून ठेवलं. त्या पत्नीने तर मस्त वाजवली, तेव्हा ही 1 रुपये पैसे मागत आहे, 1 रुपये मागते, 1 रुपये टन 1 रुपये पडला. तिला वाटलं झोपडीत काय घंटी जर एवढी देते ती म्हणते, देवा या झोपडीत काय गरज आहे, आता तू बंगला देऊन टाक. मस्त बंगला झाला, सुंदर. इकडे 1 झाला, समोरच्याला 2 झाले. इतकं हे काही दिवसांनी 15 दिवसांनी आलं लडखडत. अरे काय तू घंटी वाजवलीत काय? म्हणजे हो, बघ ना आपलं घर. ती म्हणते किती सुंदर दिसतंय. अरे आपल्या घराकडे पाय, समोरचं पाय ना, 2 बंगले झाले. कशाला ये गाडी वाजली ती? बघ इकडे द्या म्हणजे घंटी. त्याने ती घंटी हातात घेतली. माणसाने एवढा विचार नाही करू, कधीही समोरच्याचं जर चांगलं केलं तर आपलं 1000 पट चांगलं होतं. पण याने ती घंटी घेतली, देवा मला 2 डोळे आहे, 1 जाऊ दे. 1 डोळ्याने आंधळ झालं, समोरचं 2ही डोळ्याने आंधळ केलं. याची वृत्ती नसते माणसाची. जो भगवान शंकराची पूजा करतो ना, तो कधीच अशी वृत्ती ठेवत नाही. बाण कोरला करता माणसाने पावड्याने मारून टाकलं, इकडं फार पडीत पडत. असं नाही करायचं ना. काय फरक पडतो, एखादी गेली ती गेली, काय तू काय जेवढं घ्यायचं तेवढं घे, मला देव दे असं म्हटलं पाहिजे. परंतु नाही कळत. याने हळूच परत घंटी घेतली, 1 डोळा गेला होता. देवा मला 2 पाय, 1 जाऊ दे. समोरच्याला पागल करून टाकलं. सांगा काय मिळत असेल असं केलं? देव तुम्हाला प्रत्येकाला देतो, परंतु देण्याचं दातृत्व ज्याच्याजवळ आहे ना, ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याचं दातृत्व चांगलं आहे, आणि ज्याला कर्माचं फळ नक्कीच बीज पेरे बबुल का तो बेर का असे आहे. बाबळीचे निष्ठे काटेची येऊन जातील. अपेक्षा करायची बोराची आंब्याची नाही शक्य होणार. त्याला आंब्याचीच फळ लावावं लागतं. परंतु तुम्ही मनाला लावले तर लगेच फळ मिळायला पाहिजे, नाही मिळू शकत. त्याचं वाट पाहावं लागतं. एका वानरानं सांगितलं, अरे आपल्याला बाबा लय मारतो म्हणे आंबे तोडल्यावर, आपणच आंबे लावू ना. म्हणून 2 वानरांनी प्रयत्न केला आंबे लावायचा. मस्त पैकी त्याने ती कोळ घेतली आणि कोळ लावली. लावल्यानंतर त्याला थोडस उजळीत पाणी आणलं, पाणी टाकलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणलं. 5-10 मिनिटं झाले आणि तो परत ती कोळ हातात घेतली, अजून नाही आली म्हणजे परत टाकला. 10 वर्ष करतो असं, येणार आहे का ती आपा येईल का? नाही येणार. त्याला वाट पाहावं लागते. वर्षभर 6 महिने 1 महिना कमीत कमी वाट पहा, नंतर त्याला कोण फुटतो. नुसतं 5-5 मिनिटाला नाही मी माझ्यावर पाणी घालून मला अजूनही फळ मिळालं नाही, मिळूच शकत नाही. त्याला वाट पाहावं लागते. लक्षात ठेवा, जीवनामध्ये कोणती गोष्टी मिळायला वेळ लागतो, कारण आपलं कर्म अगोदर धुतल्या जातं आणि मग आपल्याला परमेश्वर कृपा करतो. ज्याला म्हणतात प्रसादी प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखाना अनिर शोभ जायते. आपण शेवटी म्हणतो हनुमंते स्मरणे. का म्हणतो? आपली दृष्टी ज्यावेळेस बाबाजी मंत्र म्हणायचे, एखाद्याच्या वस्तूवर पडली आणि त्याला दोष होतो, तो दोष जाण्यासाठी हनुमंते स्मरणे, हातात पाणी घ्यावं, हनुमंताचं स्मरण करावं, असं वावळावं. त्या अन्नातला दोष निघून जाण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? याच्यात आहे. आपण म्हणतो प्रसादे प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखाना प्रसन्नतेत सुरेषु बुद्धिवम अंजनी गर्भ संभूतम, अंजनी गर्भ संभूतम कुमार ब्रह्मचारिणम दृष्टी दोष विनाशाय. कोणाचं स्मरण करायचं? हनुमंते स्मर जय जय रामदूत हनुमंत.
म्हणाली. रावण पण फार भक्त मोठा होता महादेवाचा. आत्मलिंग घेऊन गेला होता स्वतःच्या आईच्या पूजनासाठी. वाळूची काय पूजा करते मी, भगवान शंकरचं आत्मलिंग घेऊन येतो. गोकर्णाला राहून गेलं, त्याने ठेवलं तर तिथंच राहिलं. एकदा ते सुनबाई म्हणजे रावणाचा मुलगा गेला. रावण खूप पश्चाताप करायला लागला, माझा मुलगा गेला. सुनबाई म्हणे चांगलं मी जाऊन येते त्या रामाकडं.